नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, इथं आता मी ज्या फुलवाती होत्या ना, त्या गावरान तुपामध्ये इथं भिजवून घेत होती. कारण आता आषाढ महिना आहे, तर तुळशीजवळ दिवा लावलेला चांगला असतो गावरान तुपाचा. तर मग आता तूप होतं, तर मी मस्त त्या तुपामध्ये वगैरे भिजवून घेतले छान, म्हणजे थोड्या वेळ भिजतील. त्यानंतर आता आहोनला ऑफिसला जायचं होतं. शंभूला आज स्कूलला सुट्टी होती, पण त्यांना जायचं होतं, त्यामुळे त्यांचं आवरून वगैरे दिलं. मस्त सकाळी केस वगैरे धुतले होते. त्यानंतर ही बघा, ही जी आता काल मी यावरचं जे ब्लाऊज शिवलं होतं ना, ते ही साडी आहे. तर इतकी म्हणजे हलकी ना, अशी आहे का नाहीच घातलेली असं वाटतंय, आणि एकदम ब्लाऊज पण फिटिंगला खूप छान बसलंय. तर मस्त वाटत होतं. मस्त आज ती वेअर केली होती. त्यानंतर आता त्यांना भगर आणि बट्ट बनवून दिलं होतं. आमचं बाकी होतं, कारण शंभूला साबुदाणा खायचा होता, तर त्याच्यासाठी साबुदाणा टाकलेला होता भिजत. आणि मी आता इथं पटापट घरातली जी काम आहे ती पटापट आवरून घेत होती, कारण मला क्लिनिंग करून आज मस्त अशी एकादशीची पूजा वगैरे करायची होती. तर बाहेर देखील छान मस्त असं पुसून वगैरे घेतलं, पोछा वगैरे मारला. आणि पाऊस तर सारखा चालू आहे बाहेर, त्यामुळे सारखा ओलावा आहे. पण मग मला रांगोळी काढायची होती, त्यामुळे व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं. शंभूची देखील तयारी करून दिली होती. त्याची देखील अंघोळ वगैरे झाली होती. स्कूलला जायचं नव्हतं, तरी तो सकाळी लवकर वगैरे उठून अंघोळ वगैरे करून मस्त तयारी करून वगैरे बसला होता. आता माझी देखील तयारी झाली होती, पण मला घरातले कामं पटकन आवरून पूजा करायची होती. तर म्हटलं अगोदर साफसफाई करून घेऊ आणि त्यानंतर मस्त निवांत पूजा वगैरे करू. आता आम्ही दोघंच होतो, कारण आहोत ऑफिसला गेले होते. तर आमचं दोघांचंच आता चालू होतं. तरी इथे मी मस्त झाडू वगैरे मारून फरशी वगैरे पुसून वगैरे घेतली, आणि त्यानंतर लगेचच रांगोळी काढायला घेतली. म्हटले रांगोळी काढून घेऊ बाहेर. तर आता मला काय एवढी रांगोळी येत नाही, पण मी इंस्टावर वगैरे बघून काढत असते. म्हणजे मला हौस तर आहे, पण जमत नाही. आता जशी येईल तशी मी इथं मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेत होती. तर शंभू शूट घेतोय, त्यामुळे त्याचं बघा असं चालू राहतं घेणं. तो त्याने घेतलं तर हे बघा किती कॅमेरा फिरवत असतो. आता इथं मस्त असं राऊंड केला होता, त्यामध्ये आषाढी एकादशी असं नाव वगैरे टाकून मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती. त्यानंतर दरवाजाजवळ देखील अशी लक्ष्मीची पावलं काढले होते. तर जरी आषाढी एकादशी असली तरी हा जणू एक सणच आहे, कारण आपण देखील आपल्या संस्कृती आणि परंपरा जपल्या पाहिजे. आपण केलं तर मुलांना समजेल. आता मला तर हे सर्व मी तर म्हणेल का मला माझ्या आजीकडून हा वारसा भेटला आहे. कारण माझी आजी आहे, पप्पांची मम्मी, ती खूप देवधानी आहे, आणि तिच्यामुळेच मला ही अशी सवय लागली. कारण लहानपणापासून कीर्तनाला त्यानंतर भागवत गीता, असं कुठं पण असं कीर्तन वगैरे असलं ना, तर ती मला सोबत घेऊन जायची. त्यामुळे तिच्यामुळे मला सवय पडली आहे, आणि माहीत देखील झालं आहे. त्यानंतर तिनं देव देखील खूप केले माझे, कारण लहान असताना तिच्यासोबत पंढरपूरला, त्यानंतर तुळजापूर, असे भरपूर देव तिच्या लहानपणीच माझे झालेले. तर तशा बघा, इथं ते बसवलं होतं आणि त्याला सांगण्याचं काम चालू होतं, पण त्याचं बघा कसं कात्रीबरोबर खेळणं चालू आहे. मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. आता छोट्या पाटावर मस्त विठ्ठल रुक्माईची जी छोटीशी मूर्ती आहे ती ठेवली, आणि फुलं आता कालच आणले होते, काल गावात गेलो होतो तिथून. तर मस्त असं पाट वगैरे तिथं देखील सजवून घेतला फुलांनी. आणि इथं देखील बोर्ड होता, त्या बोर्डवर रांगोळी वगैरे काढली, कारण रांगोळी काढली ना छान वाटतं. तर पूजा केली, आणि आता तुळशीचे जे काल तोडून ठेवलेले होते ना पानं, तर त्याची मला इथं माळ बनवायची होती. तर मस्त माळी देखील असं आपल्या दोऱ्यात वगैरे असं गुंफून गाठणी वगैरे बांधून मस्त अशा माळी वगैरे बनवून घेतल्या होत्या 2, एक रुक्मिणीला आणि एक विठ्ठलाला. आता देवपूजा तर झाली होती, पाठ देखील वाचून झाला होता, फक्त बाकी ठेवली होती तर विठ्ठल रुक्माईची जी पूजा करायची होती तीच. तर मस्त बघा पूजा वगैरे करून मस्त ज्या तुळशीच्या माळी होत्या त्या मस्त घातल्या, कारण आज खरं तुळशीलाच जास्त महत्त्व आहे. तर पूजा वगैरे करून घेतली मस्त. त्यानंतर आता दुसरं तर काही नव्हतं वाचायला,
तर विठ्ठलाची आरती म्हणजे हरिपाठाचं पुस्तक आहे त्यामध्ये होती. तर मग आम्ही आरती वगैरे देखील घेतली, कारण बाकी तर काही नव्हतं. गीता वगैरे कोणी म्हणतं अध्याय वगैरे वाचावं गीतेचा, पण तसं काही नव्हतं. तर आता जेवढं होतं तेवढं म्हटले ते तरी करू. तरी हे सकाळीच्या गावरान तुपामध्ये वाती भिजत टाकल्या होत्या ना, त्या छान भिजल्या होत्या. त्यातलीच एक वाती इथं मी लावायला घेतली होती. त्यानंतर आरती देखील करून घेतली. आता याला मस्त तयार केलेलं होतं टीका वगैरे लावून. तर जोपर्यंत लहान होता ना, तोपर्यंत दर एकादशीला असं त्याचं काहीतरी, आता इकडे या स्कूलमध्ये नाही राहत, पण मी तिकडे राहायचो ना, तिथं एकादशीचं म्हणजे असं सेलिब्रेशन असायचं, तर त्याला देखील समजायचं. आता इथं काही नसतं, तर मग घरीच त्याला असं सांगावं लागतं. तर मस्त बघा पूजा वगैरे करून घेतली. मस्त छान, किती छान दिसत होती बघा. तर पूजा वगैरे झाली होती. तर मन एकदम प्रसन्न वाटत होतं. देवपूजा देखील खूप छान झाली, कारण आज फुलं आणले होते ना, फुलांमुळं मस्त शोभा आली होती. त्यानंतर तुळशीची देखील पूजा करून घेतली. आता तुळस आणि ब्रह्मकमळ एकत्रच आहे, पण त्यामुळं म्हटलं जाऊ दे. आता इथं जागा पण नव्हती, कारण गॅलरीत एवढे झाड आहे ना, खूपच झाड आहे. तर मस्त पूजा वगैरे केली आणि तुळशीला देखील दिवा लावून घेतला, कारण आज तुळशीचा देखील मान आहे. संध्याकाळी केली तरी चालते, पण संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे म्हटले सकाळीच आता पूजा केली तर इथं करून घ्यावा. ऊन थोडं पडलं होतं, पण असं काय, ऊन पडलं त्यानंतर लगेचच पाऊस देखील चालू झाला. म्हणजे थोडंसं उघडलं तर लगेच पाऊस चालू होतं. आता पूजा वगैरे झाली होती. आता शंभूला इथे साबुदाणा आता भिजला होता, तर त्याला भूक लागली होती. मग इथं साबुदाणा मी परतायला घेतला होता. बगरबट्ट्या तर सकाळीच झाले होतं, कारण आहोनला दिलं होतं ना, तर मग ते देखील बाकी होतं, पण त्याला साबुदाणा खायचा होता. तर इथं मस्त आता साबुदाणा मी इथं परतवून घेत होती. त्याला दही आणि साबुदाणा खूप आवडतो आणि असं पण त्याचं चालू असतं, उपवास जरी नसला तरी साबुदाणा कर बुवा, असं कधी कधी डब्याला वगैरे मी देत असते त्याला. तर त्याचं बघा तो शूट करतोय, त्याचं एवढं कॅमेरा फिरवणं असतं ना, तर बस त्याला सांगायचीच गरज नाही. त्यानंतर साबुदाणा बघा, मस्त साबुदाणा देखील झालेला होता. आता थोडासा परतला ना, म्हटलं होऊन जाईल, तर त्याला परतून थोडा वेळ ठेवला वाफ दाबून, म्हणजे भिजून मस्त होईल. तोपर्यंत त्याचं आता कपडे वगैरे मस्त व्यवस्थित घातलेले होते, तर म्हटले थोडं फोटोशूट वगैरे करून घ्यावं. दरवर्षी आम्ही काहीतरी करत असतो. तर इथं बघा त्याच्याकडं मस्त असं हे टुमकं येतं, ते त्याचं वाजवायचं काम मस्त चालू होतं. तर किती छान मस्त गोड विठ्ठल दिसत होता. त्यानंतर आता इथं देवांना देखील म्हटले नैवेद्य देऊन घ्यावा. संध्याकाळी तर काय देता येणार नाही, मग सकाळीच मी इथे नैवेद्य वगैरे देऊन घेतला. आणि आता आम्ही दोघंच होतो, तर इथं दोघांना तर मस्त जेवायला घेतलं होतं. जेवण वगैरे झालं. 2 दिवसापासून साय खूप साचली होती, ती बाहेर काढून ठेवली होती. तर आता कामं घरातले आवरलेले होते आणि लाईट पण नव्हती बाकीचे कामं करायला मला, स्टिचिंगचं वगैरे. तर मग इथं म्हटले आता हे जे आहे ना तूप, ते तरी कढवून घ्यावं. तर इथं बघा लाकडी रईने इतक्यात, म्हणजे जास्त वेळ नाही लागत, 10 ते 15 मिनटामध्ये होतं. आणि मिक्सरमध्ये जर करायला गेलं ना, इतका वेळ लागतो ना याला, आणि भांडे खूप निघतात. तर इथं बघा फक्त एक एक नुसतं फिरवत राहायचं. आता हे पूर्ण गाईच्या साई, म्हणजे गाईच्या दुधाची साय आहे ही पूर्ण, म्हणजे पूर्ण गावरान तूपसारखं तूप आहे हे. तर बघा फिरवत राहायचं, मस्त असं पाणी सोडतं आणि त्यात थोडं पाणी टाकून मस्त धुवून घ्यायचं. ते बघा किती छान लोणी तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही. आणि एकदम पिवळं पिवळं देखील झालं, कारण गाईचं तूप आहे ना हे, म्हणजे गाईचं दुधाची साय आहे त्याच्यामुळे. आता याला कढायला ठेवायचं, मस्त असं हे पाणी वगैरे काढून. तर बघा पाणी वगैरे काढून घेतलंय, किती एकदम पिवळं धमक दिसतंय. ते आता गावरान तूप आहे त्यामुळे, म्हणजे गावरान गाईचं तूप आहे आणि घरचं आहे, त्यामुळे खायला देखील छान लागतं हे तूप. तर हे बघा आता मस्त थोड्याच वेळात मस्त कडू द्यायचं, म्हणजे जास्त वेळ नाही लागत. तर आपल्या लाकडी रईने करायला मिक्सरमध्ये तरी खूप वेळ जातो. तर आता मस्त हे बघा खूप छान निघलं होतं, एकदम पिवळं धमक असं. तर शंभू आता व्हिडिओ काढतोय, तर त्याचं पाही असं व्हिडिओ काढणं असं चालू असतं. तर आता बघा ही जी बेरी आहे ना,
तर ही काही जण खूप खायचे. आता मी पण खायची, लहान होती ना, मला पण खूप आवडायची. मी साखर टाकून त्यामध्ये खायची. आता तुम्ही देखील कोणी असं हे खातं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.